आज आपल्या शिबिराचा तसा दुसरा दिवस. आता आपण नाही कोणी बोलायचंय ना, मला बोलायचंय. 45 मिनिटं बोलीन मी फक्त, बस मोजून. नाही, आता 40च मिनिटं, कारण 10:05 झाले. तर मध्ये कोणीच बोलायचं नाही, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ठीक आहे. आजचा आपला आत्ताचा जो विषय आहे, या विषयाचं खूप सुंदर नाव आहे. त्याचं नाव आहे आध्यात्मिक व्यक्तिमत्व. म्हणजे अध्यात्म आणि व्यक्तिमत्व या दोघांना जोडून एखाद्या साधू संताकडे पाहिलं की आपल्या मुखातनं हा शब्द निघतो की हे आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण त्याला वेगळं वेगळं करतो की हे आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे, हे गृहस्थाश्रमी व्यक्तिमत्व आहे, हे एखादं कॉर्पोरेट व्यक्तिमत्व आहे, है ना. अशा या ज्या पर्सनॅलिटीज आहेत वेगळ्या वेगळ्या निरनिराळ्या, त्यांना आपण एक विशेषण लावून देतो, त्यांना एक परिचय देऊन देतो. पण आपला विषय थोडा निराळा आहे. आपला विषय आहे अध्यात्म आणि व्यक्तिमत्व. याच्यावरती आपल्याला चिंतन करायचं. पहिले तर हा लक्षात घ्यायचं की शब्द, आपले जे शब्द असतात त्या शब्दांची फोड करून पाहिजे. कुठलाही विषय जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा शब्द तोडायचे. पहिला शब्द आपण तोडू, तो म्हणजे काय? अध्यात्म. आधी उपसर्ग लागलाय त्याच्यामध्ये. चालू आहे ना? हा, थोडासा वाढवून दे वेदांत आवाज. आधी आणि आत्म, आधी उपसर्ग लागला किंवा आधी धन आत्म ही संधी केली तर अध्यात्म शब्द बनतो. सामान्य भाषेमध्ये यांचा अर्थ बघा. आधी म्हणजे पहिले आणि आत्म म्हणजे स्वतः. ठीक आहे ना. म्हणजे दुसऱ्याकरता जगायचं असं अध्यात्म कधीही म्हणत. अध्यात्म म्हणजे काय? जे आपण मोबाईल आल्यानंतर शिकलो, सेल्फी, है ना. त्याच्या पुढे श लावला की सेल्फिश होतं, म्हणजे स्वार्थी. अध्यात्म काय म्हणतो? आधी स्वतःचं पहा. आणि व्यावहारिक जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते की जोपर्यंत तुमच्याजवळ नाही आहे तोपर्यंत तुम्ही वाटाल काय? माझ्या घरात पोळ्या बनल्याच नाही तर दाराशी आलेल्या भिक्षुकाला मी पोळी देऊ कुठून? तर पोळ्या बनल्याच नाही माझ्या घरी. म्हणजे मला आधी माझ्या घरी पोळ्या बनवाव्या लागतील, तेव्हाच मी आलेल्या भिक्षुकाला प्रसन्न करू शकतो, है ना. आपण काय म्हणतो? अतिथी देवो भव. आलेला अतिथी हा देव आहे. मग त्या देवाला काहीतरी द्यायचंय. अरे पण द्याल केव्हा? जेव्हा आपल्या जवळ असेल. तर अध्यात्म काय म्हणजे? अध्यात्माचा अर्थ झाला स्वतःचं चिंतन. आणि आध्यात्मिक लोकांमध्ये एक खूप चांगला प्रसंग सांगतो आपल्याला. महर्षी दयानंद सरस्वतींचं नाव ऐकलं असेल आपण सगळ्यांनी, आर्य समाजाचे संस्थापक. ते जेव्हा महर्षी दयानंद नव्हते झाले तेव्हा ते मूलशंकर या नावाने ओळखले जायचे. त्यांचं लहानपणाचं नाव मूलशंकर होतं. त्यांना कोणी सांगितलं तर ते आपल्या गुरूंच्या तिथे गेले. आणि गुरूंच्या तिथे गेल्यानंतर दार असं लागलेलं होतं. हिंदीमध्ये त्याला कवाड म्हणतात, आपण दार म्हणतो. ते दार लागलेलं होतं. तर लागलेलं असल्यामुळे त्यांनी ते वाजवलं. त्यांनी वाजवल्यानंतर आतनं गुरु काय म्हणाले? कोण आहे? आपणही म्हणतो, स्वाभाविक प्रश्न आहे. तर मूलशंकरनी उत्तर दिलं, बस उसी की खोज में तो आया. बाहर कौन खडा है? बाहेर कोण आहे? तर मूलशंकर काय म्हणाला? त्याच्याच तर शोधाकरता मी तुमच्याकडे आलो. तुम्ही म्हणता कोण आहे? म्हणजे तुम्ही मला नाही ओळखत आहे. कारण ते ओळखत नाही म्हणून ते विचारलं कोण आहे. ज्याला आपण ओळखतो त्याला म्हणतो का कोण आहे? नाही म्हणत. तर मी कोण आहे याचा शोध घेण्याकरताच मी तुमच्याकडे आलोय. आणि तुम्ही सुद्धा मला हेच म्हणताय की कोण आहे, तू कोण आहेस? कारण मी जर म्हटलं मी मूलशंकर आहे तर मग मी मूलशंकर आहे का? नाही, कारण मूलशंकर मरू शकतो. चला, तुम्हाला त्याच्यात लक्षात येणार नाही. समजा सगळ्यांनी म्हटलं की मी आहे, कुठल्या नावाने ओळखता तुम्ही सगळेजण मला?
जे खूप जुने लोक आहेत, जे मला आधीपासून ओळखतात, ते मला प्रवीण या नावाने ओळखतात. जे दीक्षा झाल्यानंतर ओळखतात ते प्रवीणनाथ या नावाने ओळखतात. वेगळं काहीच नाही. बदललो तर नाहीच ना, तोचा तोच आहे. मग मरेल कोण? मरेल प्रवीणनाथ. प्रवीणनाथच मरेल ना. मग कोण मरेल? आणि ज्या देहाला नाव आहे तोच देह मरेल. मग मी याच्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे. म्हणजे कसे, माझा चष्मा तुटला म्हणजे मी तुटतो का? मग लक्षात घ्या, माझा आणि मी स्टेप बाय स्टेप चालतोय. माझा चष्मा पडला आणि तुटला म्हणजे मी तुटलेलो नाही. ऍक्सिडेंटमध्ये माझा हात तुटला म्हणजे मी तुटलेलो नाही. मी पडलो असं जे म्हणतो ते चुकीचं आहे. तर त्यावेळेस आमचं शरीर पडतं. ठोकर लागली, आम्ही पडलो, तर पडलं म्हणजे काय पडलं? शरीर पडलं, देह पडला. मग देह पडला म्हणजे मी पडलो का? नाही. मग काय झालं? मग मी कोण आहे? तो जो मी आहे तो म्हणजे अध्यात्म. ते जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपण आपल्या मीच्या बाबतीत विचार करतो. आत्ता जो मी आपल्या जवळ आहे तो आमचा इगो आहे, अहंकार आहे. आणि हा जो अहंकार आहे ना, हा मनाबरोबर राहतो. याचं वेगळं स्थान नाही आहे कुठे. मनाने काय केलं की आपला एक ग्रुप बनवला, पर्सनल ग्रुप. त्याच्यात की नाही त्यांनी काय केलं, शरीरामध्ये 5 कर्मेंद्रिय वेगळ्या करून दिल्या, 5 ज्ञानेंद्रिय वेगळ्या करून दिल्या, 5 प्राण वेगळे करून दिले, 5 उपप्राण वेगळे करून दिले. किती झाले? 20 झाले ना. 20 हे सगळे वेगळे वेगळे करून दिले. आणि मग स्वतःचा एक ग्रुप बनवला, चौघांचा. त्या चौघांच्या ग्रुपला नाव दिलं मन. पण जेव्हा त्या मनाचं आपण विच्छेदन करतो तेव्हा 4 मिळतात. मन, त्याच्यातच मिळते बुद्धी, त्याच्यातच मिळतं चित्त, आणि त्याच्यातच सापडतो अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 4 त्याच्यात सापडतात. आणि बरं, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कशी आहे की ही जी बुद्धी आहे ना, हिला त्या मनाने कर्मावरती अवलंबून करून दिलं. म्हणून बुद्धी कर्मानुसारिणी असं म्हटलेलं आहे. बुद्धी काय? कर्मानुसारिणी. तुम्ही जसं कर्म कराल तसे विचार डोक्यात येते. आता ते कसं कळेल? तुम्ही मोबाईलवरती एक रील बघा. एका रीलला तुम्ही समजा 30 सेकंदच्या वर वेळ दिला तर नंतर सगळ्या त्याच पॅटर्नच्या रील तुम्हाला येतात की नाही? म्हणजे त्यांनी काय केलं, तुमचं डोकं वाचून घेतलं तेवढ्या वेळात, आणि तुम्हाला तेच पाठवतो. मग तो दुसरं काहीच पाठवत नाही. जसं तो एक मानवाने बनवलेला कॉम्प्युटर तुमची भाषा समजतो, तुमचं डोकं समजतो, तसं ही बुद्धी जी असते ही कर्मानुसारिणी तुमचे कर्म समजते, आणि त्या कर्माच्या आधारावरती तिचं वर्तन चालतं. आणि मग आपण कर्माच्या आधारावरती व्यक्तीची आयडेंटिटी बनवायला लागतो. कुठल्याही व्यक्तीची आयडेंटिटी त्याच्या कर्माच्या आधारावरती आपण बनवतो. ही वस्तू आपल्या चित्तापर्यंत ती बुद्धी जाऊच देत नाही. कारण ती जर चित्तात गेली तर तिथे इगो हर्ट होतो, म्हणजे अहंकार. एखादी वस्तू समजा आम्हाला नाही आवडली, किंवा एखादा व्यक्ती आम्हाला नाही आवडला, तर तो जेव्हा जेव्हा आमच्या समोर येईल, सायकोलॉजीवाले लक्षात घेतील या गोष्टीला, की जेव्हा जेव्हा तो व्यक्ती आमच्या समोर येतो तेव्हा तेव्हा आम्ही इरिटेट होतो. तो मनुष्य समोर आला की चिडचिडच व्हायला लागते. असं प्रत्येकाच्या जीवनात होतं. एखाद्याची धारणा आम्ही आमच्या डोक्यामध्ये, म्हणजे आमच्या मनामध्ये भरवून घेतली की हा असाच आहे, तर तो किती चांगला व्हायचा प्रयत्न करेल तरी सुद्धा आमचं ऍटिट्यूड त्याच्याकडे क्लिअर होणारच नाही, आम्ही स्पष्ट करणार नाही. मग अध्यात्म काय म्हणतं माहितीये? आधी या सगळ्या विचारांना ऍडजस्ट करा. अध्यात्म आणि व्यक्तिमत्वाचं वेगळं नाही करू शकत. व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा विचार, तुमचं चिंतन, तुमचं आचरण, हे सगळं मिळून तुमचं एक व्यक्तिमत्व बनतं. पण अध्यात्माचा अर्थ म्हणजे नुसतं देवधर्म केला, पोथ्या वाचून घेतल्या, कालच आपल्या गोष्टी झाल्या होत्या ना या विषयावरती, हे सगळं करून घेतलं म्हणजे अध्यात्म नाही. मग अध्यात्म जेव्हा जागृत होतं आतलं, तेव्हा सगळ्यात पहिला जो गुण आम्हाला प्राप्त होतो ना, तो गुण म्हणजे डिसिप्लिन, स्व अनुशासन. म्हणजे कसे?
10 वाजता मला बोलणं सुरू करायचंय, याचा अर्थ 15 मिनिटं आधी प्रत्येकाने इथे माईकवरती सूचनाच नको. अध्यात्माची जागृतीचं पहिलं सिंबल आहे डिसिप्लिन आणि सेल्फ डिसिप्लिन, स्वतःचं अनुशासन, आत्मानुशासन ज्याला आपण म्हणतो, हे जागृत झालं पाहिजे. आम्हाला जर सवय लागली ना का सकाळी 4:30ला उठायचंय तर झोप उघडते, पण ती सवय आम्हाला लावावी लागते. आम्ही जर विचारच नाही केला की आम्हाला उठायचं नाहीये, तर स्वतः इंद्र जरी आला तरी आम्हाला उठवू शकत नाही, ब्रह्मदेव सुद्धा आले तरी उठवू शकत नाही, तर आम्हाला उठायचंच नाहीये. पण जर आम्ही ठरवलं की आम्हाला उठायचंय तर यमराज सुद्धा आम्हाला झोपवू शकत नाही, तर आम्ही ठरवलेलं की आम्हाला उठायचंय. याला म्हणतात संकल्प शक्ती. आणि जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक होतो तेव्हा त्याच्याकडे डिसिप्लिन म्हणजे अनुशासनाच्या नंतर जी वस्तू येते ती येते संकल्प शक्ती. ज्या माणसाकडे संकल्प शक्ती असते तो कुठलंही कर्म करू शकतो. छोटी मोठी गोष्ट नाही. आपण बाजीप्रभू देशपांडेचं उदाहरण ऐकलेलं आहे, त्याची कहाणी सांगत नाही मी आपल्याला, पण मी संकल्प घेतला की जोपर्यंत मला तोफेची आवाज येणार नाही तोपर्यंत या बाजीप्रभूच्या शरीरातनं प्राण सुटणार नाही. मग तोपर्यंत समोर आलेलं केवढंही सैन्य असेल ते सगळं सैन्य मरेल, मी मरणार नाही. याचा अर्थ काय, बाजीप्रभूला काही लागलं नव्हतं का? नुसता असा उभा होता ना, एक व्यक्ती यायचा आणि एक्सक्यूज म्हणून चालला जायचा, असं झालं होतं का? नाही, त्यालाही खूप लागलं होतं. मृत्यूची स्थिती त्याची झालेली होती, पण जोपर्यंत तोफेचा आवाज आला नाही तोपर्यंत बाजीप्रभूंनी प्राण सोडलेले. ही संकल्प शक्ती आहे, याला म्हणतात अध्यात्म. आध्यात्मिक व्यक्ती सगळ्यात पहिले काय करतो, डिसिप्लिन. दुसरी वस्तू काय असते त्याची, संकल्प शक्ती. त्याच्या संकल्पाच्या पुढे काहीही मोठं नसतं, त्याचा संकल्प मोठा असतो. आपण बघितलं जगद्गुरु शंकराचार्यांनी लहान वयामध्ये संकल्प करून आईला निवेदन करून संन्यास घेतला आणि त्याच्यानंतर संपूर्ण सनातन संस्कृतीला एकाकार केलं. लहान वयामध्ये सुद्धा या भारत भूमीचं कितीतरी वेळा भ्रमण केलं आणि इतकं भ्रमण करून सुद्धा 4 कोपऱ्यांना 4 धाम म्हणजे 4 आश्रम यांची स्थापना केली. म्हणजे कोणी एखादा व्यक्ती जर शंकराचार्यांना मानत असेल आणि तो त्या 4 आश्रमांची यात्रा करेल तर संबंध भारत भूमीचं भ्रमण त्याच्या समोर येईल. याला म्हणतात अध्यात्म. ज्याचं अध्यात्म जागृत होतं त्याचा वेश बदलत नाही, त्याची कृती चालत राहते. आणि मग जसं तो कर्म करायला लागतो, मी आत्ता सांगितलं बुद्धी कर्मानुसारिणी. तुम्ही जसं कर्म कराल तुमची बुद्धी तसं कार्य करायला लागेल, तुमच्या मनात तसे विचार यायला लागतील. एखादा व्यक्ती राजनैतिक असेल तर प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक धार्मिक गोष्टीला सुद्धा तो राजनीतिक चष्म्याने बघेल. एखादा व्यक्ती व्यापारी असेल तर प्रत्येक गोष्टीला व्यापाराच्या चष्म्याने बघेल. एखादा व्यक्ती शिक्षक असेल तर तो प्रत्येक गोष्टीला त्या दृष्टीने बघेल. याचं कारण काय, त्याची ती धारणा झालेली आहे आणि म्हणून तो त्या पैमान्यावरती, त्या स्केलवरती त्या विषयाला घेतो. म्हणून अध्यात्म म्हणजे वेश नाही, अध्यात्म म्हणजे व्यवहार सुद्धा नाही, अध्यात्म म्हणजे आचरण. जे बोलायचंय ते आधी करून दाखवायचंय. आचरणामध्ये जर ते आलं तर मग ते बोलायचंय. आचरणात जर येत नसेल तर मग बोलायची हरकतच, बोलच नाही त्या व्यक्तीने. मग आधी आचरण. मग अध्यात्म आम्हाला या सगळ्या गोष्टी, स्व अनुशासनाच्या गोष्टी देतो. आणि जेव्हा अध्यात्म व्यवहारात येतं, व्यक्तिमत्वात येतं, तेव्हा अध्यात्माच्या प्रभावाने सगळ्यात पहिली वस्तू जी जाते ती जाते दोष. कोणचे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, असं शास्त्र म्हणतं बरं. मग मी काय म्हणतो, हे जात नाही, हे दिशा बदलतात. जर कामच नसेल तर व्यक्ती प्रगती कशी करेल? काम म्हणजे इच्छा. मनातली इच्छाच जर मरून घेतली तर मग तुम्ही प्रगती कराल का? पतंजली योग दर्शनामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे जे अष्टांग योग आहे, 8 अंग आहेत. या 8 अंगांमध्ये जे दुसरं अंग आहे नियम, त्या नियमाचे 5 प्रकार आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, प्राणिधान. तर शौच तर कळलं, शुद्धी झाली पाहिजे, शारीरिक शुद्धी, आंतरिक शुद्धी, बाह्य शुद्धी सगळं झालं पाहिजे. पण संतोष, जर वृत्तीच संतोषी झाली तर प्रगती कशी होईल? कारण प्रगतीला नेहमी कॉम्पिटिशन लागते.
तुम्हाला जर स्वतःची उन्नती करायची असेल तर तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. हा 10 पावलं पुढे, तर मला त्याची 10 पावलं मोजावे लागतील ना, तेव्हाच तर आपण आपले 11 पावलं पुढे जाऊ. आणि जेव्हा 11 पावलं पुढे जाऊ तेव्हा काही लोक म्हणतात म्हणजे तुम्ही आध्यात्मिक नाही आहे, तुम्ही स्वार्थी झाला, कारण तुम्ही स्वतःचा विचार करताय. स्वतःचा विचार करताय म्हणजे आध्यात्मिक होताय. मला प्रगती करायची आहे, क्षेत्र कुठलंही असो, व्यापाराचा असो, विज्ञानाचा असो, शिक्षेचा असो वा आणखीन काही असो, मार्ग जर निवडला आहे आपण तर त्या मार्गावरती पुढे संतुष्ट होऊन चालत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंय, संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढ निश्चय मयी अर्पित मनोबुद्धीर यो मद भक्त समेप्रिय 12वा अध्याय. पण भगवंतांनी म्हटलं संतुष्ट सततम योगी, पण कशाला? अर्जुनाचा प्रश्न कोणता होता, त्याच्या रेफरन्समध्ये हे उत्तर आहे. पण या उत्तराला घेऊन जर अध्यात्माच्या प्रगतीच्या मार्गावर जर गेलो तर सगळं हचपाच होऊन जाईल. म्हणून भगवंताच्या कुठल्याही कोटेशनला आपण जेव्हा आपल्या लेक्चरमध्ये किंवा आपल्या प्रवचनामध्ये कोट करतो तेव्हा लक्षात ठेवावं की कुठला सब्जेक्ट घेऊन कुठे कोट करतोय. संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढ निश्चय भगवंत म्हणाले, पण केव्हा? जेव्हा अर्जुनाचा प्रश्न होता, एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते येचाप्यक्षरम अव्यक्तम तेषाम के योग वित्तमाहा. हा अर्जुनाचा प्रश्न आहे, 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक. तेव्हा भगवंत 12व्या अध्यायामध्ये म्हणतात की संतुष्ट सततम योगी. पण त्याच्या आधी सुद्धा त्याचे लक्षणं त्यांनी दिली, अद्वैष्टा सर्व भूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार सुखदुःख सुखक्षमी, एवढं म्हटलंय. त्याच्यानंतर संतुष्ट म्हणजे भक्ताचे पूर्ण लक्षण, म्हणजे साधकाचे पूर्ण लक्षण. अद्वैष्टा सर्व भूतानाम याला म्हणतात आध्यात्मिक. त्याच्यात पुढे भगवंत म्हणाला की तुम्ही स्वतःचा विचार नका करू. अद्वैष्टा, आपल्या इष्टाला प्रत्येक ठिकाणी बघायचं. सर्व भूतानाम, सगळ्या ठिकाणी, म्हणजे दृष्टीपुरती जो येई तोच देव, ही भावना असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक भूतामध्ये, प्राणी मात्रांमध्ये भगवंताचं वास्तव्य आहे, देवाचं वास्तव्य आहे. मग इथे भगवंत म्हणाले, इथे भगवद्गीतेला आपण कोट करू शकतो, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. इथे आपण देवाला कोट करू शकतो. तात्पर्य काय की देवाला कोट करणे म्हणजे देवानी जे शब्द म्हटले त्याला आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेऊन सांगणे. प्रत्येक ठिकाणी एकसारखं नाही चालत. अध्यात्म म्हणजे देव स्वतः म्हणतो, आधी स्वतःचा विचार कर, तू कुठे आहेस, कुठल्या पायरीवर उभा आहेस. एखादा व्यक्ती पाण्यामध्ये पोहतोय, त्याला खाली भूमी नाहीये, जमीन नाहीये, अशा याच्यात समजा एखादा व्यक्ती वाहत आला तर तो त्याला पकडू शकतो का? नाही पकडू शकत, कारण त्याला पकडण्याकरता त्याच्यापेक्षा जास्ती शक्ती लागेल. म्हणजे आपल्याजवळ स्वतःजवळ आधी स्वतःच शक्ती संपन्न होणं गरजेचं आहे. मग ती आध्यात्मिक शक्ती असो वा शारीरिक शक्ती असो. म्हणजे आध्यात्मिक व्यक्ती दुबळा नसतो, मनाने पण आणि शरीराने पण. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. जेव्हा ते महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे कॉलेज विद्यार्थी लोकांच्या मध्ये एकदा गेले, जेव्हा त्यांचं शिकागोला लेक्चर झालं, त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं युकेला लेक्चर होतं, तेव्हा ते गेले, तेव्हा ते लोक फुटबॉल खेळत होते. तिथे त्यांच्यातले एका जिज्ञासू विद्यार्थ्यांनी स्वामीजींना विचारलं की मला ईश्वर प्राप्ती करायची आहे, त्याच्याकरता मी काय करू? तर स्वामीजी म्हणाले फुटबॉल खेळ. म्हणजे त्याच्याने ईश्वर प्राप्ती कशी होईल? म्हणजे जितक्या तीव्रतेने तुझा फुटबॉल आकाशात वरती जाईल तितक्या तीव्रतेने देव तुला भेटायला लवकर येईल. आपण म्हणाल कसं? स्वामीजींनी उत्तर देऊन दिले, अरे स्वामी विवेकानंद आहेत है ना, त्यांनी हे उत्तर का दिलं? त्याच्या शरीरात जोपर्यंत शक्ती राहणार नाही, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीराचं जर हातपाय गडबड करतायत, आम्ही कशी देवाची साधना करू? समजा एखाद्याने संकल्प घेतला की मला 50 माळी रोज करायच्या, तर एका बैठकीत बसण्याकरता ती मांडी तर घालता आली पाहिजे, मेरुदंड तर सरळ असला पाहिजे. हे करताना जर दुखलं, एक दिवस केलं आणि दुसऱ्या दिवशी गुडघा घेऊन बसलो तर मग अनुष्ठान होईल का? नाही होणार ना. शरीर माध्यम, साधकाचं शरीर जितकं श्रेष्ठ राहील. आणि दुसरा, जो शरीराने स्वस्थ असतो तो मनाने कधीच बिमार पडत नाही.
कारण त्याचं शरीर स्वस्थ असल्यामुळे त्याचं डोकं, विचारशक्ती स्वस्थ असते. तो स्वस्थ विचार करतो. निगेटिव्हिटी नावाचं तत्व त्याच्यामध्ये एकदम प्रवेश करत नाही, नकारात्मकता येत नाही. आणि जो खऱ्या अर्थाने खिलाडू असतो, खेळणारा असतो आणि सगळ्या लोकांच्या विचारांचं समन्वय करणारा असतो, तो कधीच डिप्रेशन मध्ये जात नाही. त्याला अवसाद कधीच येत नाही. अवसाद कोणाला येतो? ज्याच्याजवळ काही ऑप्शनच नसतो. पण जेव्हा याच्याजवळ ऑप्शन आहेत तेव्हा त्याला अवसाद कशाला येईल? त्याला सगळे अवसाद आपले घालवत जातो. म्हणून अध्यात्म काय करतं? काम, क्रोध, लोभ, मोह यांना चेंज करतं. काम म्हणजे इच्छा, ती इच्छा पॉझिटिव्ह करतं. क्रोध, माणसाला क्रोध असला पाहिजे की नसला पाहिजे? आपण सांगा ना, काय हो की नाही? असला पाहिजे. मग सगळेच ओरडागागी करतील एका दुसऱ्यावर. त्या क्रोधाचा उपयोग कुठे करायचा याची एवढी विवेक शक्ती आपली असली पाहिजे, है ना? एखादा शत्रू आपल्यावरती धावून येतोय, तिथे काय करायचं? तिथे ते अगदी केमिकल लोच्या सारख्या गोष्टी नाही करायच्या की एक गाल आगे करना, दूसरा गाल आगे करना, तीसरे में क्या करना हे बताया नाही. असं होईल का? नाही. तिथे त्याला मारूच नाही द्यायचं, आपणच मारायचं. संघाचे द्वितीय सरसंघ चालक होते परमपूज्य गुरुजी. त्यांना एकाने प्रश्न विचारला की अफजल खानाच्या वधामध्ये अफजल खानाने खंजीर मारलं महाराजांना, त्याच्यानंतर महाराजांनी वाघनखे टाकले. तर गुरुजी म्हणाले, नाही, तुमचं चुकीचं आहे, मी होतो तिथे. महाराजांनी आधीच वाघनखे घालून त्याचं पोट फाडलं, नंतर तो खंजीर मारूच शकला नाही. तुम्ही असं कसं सांगता? म्हणजे मी होतो तिथे. अरे, ज्या व्यक्तीचा संकल्पच होता, ज्या व्यक्तीने तयारीच पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून केलेली होती की मला खानाला मारायचंच आहे, तो काय त्याचे खंजीर मारण्यापर्यंतची वाट बघेल? नाही. त्याला तर जसा मोका मिळाला त्यांनी मारला. तो वाट थोडी बघेल. त्यांचं पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होतं की इथे हा टेंट लागेल, इथून खाली बाण सोडल्यानंतर तिथे खानाचे सैनिक राहतील, इथून वर बाण सोडल्यानंतर माझे सैनिक राहतील. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कळतं ना, गुरुत्वाकर्षणाचा नियम. वरतून खाली खूप दूर जातं, पण खालून वरती कमी दूर जातं. आणि प्रत्येकाला दिलेली टार्गेट आहे, तुम्हाला तेवढंच करायचंय. तो जो एक त्यांचा न्हावी होता जातीचा व्यक्तित्व, त्याचं नाव होतं जीवा महाल. त्याला एकच टार्गेट होता, तुला फक्त सय्यद बंडाचा हात कापायचा आहे, त्याच्याशी युद्ध करायचं नाही. बरं, हात म्हणजे हातच, त्याचा उजवा हात तुला कापायचा, बस, हेच तुझं टार्गेट आहे. आणि त्याला का दिलं? कारण तो खूप चांगला लॉंग जम्पर होता. लॉंग जम्पर कळतं ना, एक असतो हाय जम्प करणारा, एक असतो लॉंग जम्प करणारा. तो लॉंग जम्पर होता, गेट पासून डायरेक्ट तिथपर्यंत जम्प टाकू शकत होता. तर त्याला तेच टार्गेट दिलं. त्याने तिथे आपलं डोकं नाही लावलं. क्या रे, महाराजांनी म्हटलंय त्याचा हात कापायचा, पण ठीक आहे. महाराज काय म्हणाले, ते मी मेलो तर चालेल, पण तुला त्याचा हातच कापायचा आहे, माझ्याकडे लक्ष नको देऊ. हे मॅनेजमेंट असतं. आणि असं मॅनेजमेंट कोण करू शकतं माहिती आहे? जो आध्यात्मिक असतो. जो व्यक्ती आध्यात्मिक असेल ना, त्याचं कट टू कट मॅनेजमेंट असतं. आणि जो व्यक्ती नुसता आध्यात्मिक आहे असं दाखवत असेल ना, त्याचं मॅनेजमेंट नेमकं फेल होतं. त्याच्याकडे प्लान बी तयारच नसतो कधीच. आणि आध्यात्मिक व्यक्तीकडे प्लान बी नेहमी रेडी असतो. अशा नंतर असं झालं तर काय करायचं हे सुद्धा त्याच्याकडे चॅकआउट असतं पूर्ण. त्याला लक्षात असतं, हे झालं तर हे करायचं, हे झालं तर हे करायचं, हे झालं तर हे करायचं. रामायणाचा एक प्रसंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या वानरांनी गोळा करून दगड समुद्रामध्ये टाकले. नल आणि नील यांनी त्याचा साथ दिला आणि तो एक सेतू निर्माण झाला. तो सेतू निर्माण झाल्यानंतर काय झालं की भीती तर सगळ्यांनाच वाटत होती, आपण बनवून तर घेतलाय, पण आपण त्याच्यावर पाय ठेवायचा आणि सगळ्यात पहिली आहुती आपलीच व्हायची. ही गोष्ट रामानी ऑब्झर्व केली की यांच्या मनामध्ये असले विचार. राम काय म्हणाले, मी सगळ्यात पहिले जातो, बस माझ्या मागे तुम्ही या. रामांनी पुढे पाय ठेवला. सेतूवरती जसा पाय ठेवला तसे समुद्राचे जे जलचर होते ते सगळेच्या सगळे येऊन त्या सेतूला चिकटले. त्याच्याने सेतूची ब्रॉडनेस जी होती ती वाढली. सगळे चालायला लागले त्याच्यावरती. काही लोकांचे पाय त्या जलचरांच्या पाठीवरती असतील,
पण सगळे वानर सेना पूर्णच्या पूर्ण त्या भागाला म्हणजे लंकेच्या पार्टला गेली. गेल्यानंतर मग सुग्रीवाच्या मनात चिंता राहिली, म्हणून सुग्रीवाने विचारलं प्रभूला की देवा, हे जर तुम्हाला करायचं होतं तर दगड आमच्याकडनं कशाला टाकवले? नुसता पाय ठेवायचा, सगळे जलचर येऊन गेले असते, आपण असेच निघून गेलो असतो. ठीक आहे ना, करू शकत होता तुम्ही तर, पण झालं ते आम्ही पाहिलं डोळ्यांनी. मग प्रभूंनी उत्तर दिलं, मी जर असं केलं असतं तर तुम्ही तुमची कर्म क्षमता जी आहे ती तुम्हाला कळली असते का? मोठ्यातल्या मोठ्या संकटावरती सुद्धा आम्ही कर्म करू शकतो आणि त्याचा मार्ग शोधू शकतो, म्हणजे रामसेतू. केवढं मोठं संकट आहे, समुद्राला पार नाही करता येते, पण जो आध्यात्मिक व्यक्ती असतो त्या संकटामध्ये सुद्धा त्याचा मार्ग शोधून काढतो. मग त्या मार्गाला किती आपल्याला सपोर्ट करायचा आहे ते ईश्वर जाणतोय ना. आपण अध्यात्म म्हणजे ईश्वरच समजतो की नाही. एक व्यक्ती आध्यात्मिक म्हणजे ईश्वराकडे गेलेला आहे, ईश्वराच्या स्तुती करता गेलेला आहे, ईश्वराच्या साधने करता गेलेला आहे. पण तो साधने करता गेलाय म्हणजे काय? तो अध्यात्माचं कार्य करतोय, पण त्याच्याकरता त्याची स्वतःचे कर्म शून्यता नाहीये, कर्म शिथिलता नाहीये. अध्यात्म म्हणजे कर्मशून्य न होणे, अध्यात्म म्हणजे विचार शून्य न होणे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जे एकदम कोणी सांगणारच नाही, अध्यात्म म्हणजे ब्लाइंड फेथ, अंधविश्वासी न होणे. गुरुवरती श्रद्धा ठेवा, म्हणजे डोळे बंद करून नाही ठेवायचे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुला खूप तपासलं होतं, त्याच्यानंतर गुरु झाले रामकृष्ण त्यांचे. आणि मग झाल्यानंतर काय झालं, आजपर्यंत आपण त्यांचं नाव घेतोय. म्हणजे एक व्यक्तिमत्व ते असतं जे बाह्यांग असतं, बाहेरचं जे व्यक्तिमत्व आहे आपल्या वेशभूषेने निर्माण झालेलं किंवा आपल्या आहार विहाराने निर्माण झालेलं, ते आपल्याबरोबर नष्ट होऊन जातं. पण एक व्यक्तिमत्व असं तयार होतं आध्यात्मिक की जे आपण गेल्याच्या कितीतरी वर्षापर्यंत असतं. एक व्यक्ती होता, लहानसा होता, सकाळी सकाळी मंजन करत होता. म्हणजे आता मंजन आजच्या भाषेमध्ये, त्यावेळेस मुखशुद्धी किंवा दातून असं करत होता. आणि एक व्यक्ती त्याला भेटायला आला. बरं, जो भेटायला आला तो 1400 वर्षाचा होता. त्यांनी 14 वेळा मृत्यूला असं, अभी नाही येणार आहे, बाद में आ, जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा ये, इतकी त्याच्या तपाची शक्ती होती. तो जे जीवजंतू आहे त्यांना वशीकृत करून घ्यायचा, म्हणून वाघावरती बसून सर्पाचा चाबूक घेऊन त्या वाघाला मारत होता. आणि त्याचे 40,000 शिष्य होते. म्हणजे काही ठिकाणी 40 लाख सुद्धा लिहिलेलं आहे, पण आपण थोडं वाचतो म्हणून त्यावेळेस एवढी जनसंख्या नसेल महाराष्ट्राची, त्या हिशोबाने आपण विचार करतो, आपण 40,000वरती थांबू. तर एवढे शिष्य घेऊन तो वाघावरती बसून आणि त्या लहानशा मुलाला भेटायला आला. लहानसा मुलगा म्हणजे आता हा 1400 वर्षाचा आहे, तर त्याच्यासमोर कोणी 20-21 वर्षाचा जरी असला तरी लहानच होईल की नाही. मग त्याला भेटायला आला. हे 4 जण आपल्या मोठ्या भावासगट बसला होता भिंतीवरती, आणि भिंतीवरती बसून दात घासत होता. अचानक कळलं की ते भेटायला आले. मग आता कसं करायचं, लवकर कसं जायचं, घाई घाई, म्हणून सहज त्यांनी त्या भिंतीला म्हटलं चल. तसं लोक सांगतात की ती चालली आणि ती तिथोर गेली जिथोर तो व्यक्ती भेटायला आला होता. ते बघून त्याला स्वतःच्या विद्येचा अभिमान जो होता तो झाला. मी सजीवांवरती काबू करू शकतो, पण हा निर्जीवावरती सुद्धा काबू करू शकतो. ठीक आहे ना. ऐकलं होतं, वेड्यामुखी वेद बोलवले, पाठीवरती मांडे भाजले, हे ऐकलं होतं, पण पाहिलं भिंत चालवली. हे जे 4 आहे हे आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे. आणि तो जो आहे तो अध्यात्माचं थोथांड करणारा व्यक्ती होता. नंतर जेव्हा पत्र लिहायची वेळ आली तेव्हा वयाने लहान आहे म्हणून काय लिहू, पण चिरंजीव लिहितो तो मानाने मोठे, मोठं लिहिलं तर मी मोठा आहे, या कन्फ्युजन मध्ये राहिले. म्हणून पत्र कोरच पाठवलं. ते कोरं पत्र त्या व्यक्तीच्या धाकट्या बहिणींनी, सगळ्यात छोट्या बहिणींनी घेतलं आणि एकच शब्द म्हणाला, 1400 वर्षाची साधना करून सुद्धा कोराच आहे, काहीच नाही जवळ. हे आध्यात्मिक व्यक्तित्व, इतकं मोठं डिसिजन, आणि इतकं मोठं डिसिजन की नंतर त्या 1400 वर्षाच्या व्यक्तीला अनुग्रह देऊन मग त्याच्या माध्यमाने मोक्ष प्राप्ती होते, मग त्याच्या माध्यमाने व्यक्तिमत्व बनतं की नाही.
त्या चौघांचं नाव सांगायची तर गरजच नाही ना, ते सगळ्यांना पाठ असते. तर आध्यात्मिक व्यक्तित्व म्हणजे ते जे थोडक्यात करतं. आता सगळे म्हणजे चमत्कार केला म्हणून आज तुम्ही पूजा करता. अरे चमत्कार केला तर त्या गरजे करता केला, तेवढ्या गरजे करता. नंतर ज्ञानेश्वर पूर्ण वेळेस भिंतीवर फिरले का सगळ्या ठिकाणी? मग तुम्ही एक काम करा, आळंदी ते पंढरपूर वारी काढा, मी भिंतीवर नाही येतो, असं झालं का? नाही झालं ना. बरं, रेड्यामुखी वेद बोलवले म्हणजे एकदा झालं, दुसऱ्यांदा त्या रेड्याला भिक्षुकी करायला पाठवलं का? यांच्या इथे सत्यनारायण करून यांच्या इथे लग्न लावणे म्हणजे दक्षिणा मिळेल. आता वेद म्हटले म्हणजे वैदिक झाला तो. मग असं केलं का ज्ञानेश्वरांनी? नाही केलं ना. तर चमत्कार कशाला होतात? आध्यात्मिक व्यक्ती चमत्कार करू शकतो. तो चमत्कार काय करतो? त्या वेळेवरती ज्याला अक्कल द्यायची आहे किंवा ज्याला अक्कल घडवायची आहे त्या माणसाकरता ती वस्तू निर्माण करतो, क्षणिक करतो, त्याच्यानंतर तिला समाप्ती स्वतःच करून देतो. कारण जर ती वस्तू राहिली तर याचा अहंकार जागृत होईल. म्हणून आध्यात्मिक व्यक्ती, आता आपण हे चमत्काराचे भाग झाले, आपल्या व्यक्तिगत भागात घेऊ. आध्यात्मिक व्यक्ती जेव्हा आपण बनतो, आपलं व्यक्तिमत्व जेव्हा आपण आध्यात्मिक करतो, तेव्हा काय करतो? घ्यायचं सगळं आहे पण सांगायचं काहीच नाही. आपल्याजवळ असलं सगळं पाहिजे पण त्याला दाखवायची गरज नाही. प्रॉब्लेम काय आहे सध्या कलियुगामध्ये की नसतं पण दाखवतो. कारण EMI प्रोसेस आहे ना सगळ्या ठिकाणी. तर 1.5 लाखाची गाडी घेऊ शकत नाही पण आत्ता 15,000 आहे ना तुमच्याकडे, मग टाका की DP म्हणजे डाऊन पेमेंट आणि घ्या. पण अध्यात्मात नाही चालत असं. बरं, अध्यात्मामध्ये डाऊन पेमेंट चालत नाही. EMI अध्यात्मात असेल लायकी तर उतरा मैदानात, नाहीतर नाही, काही एंट्री नाही. आध्यात्मिक व्यक्तित्व बनवण्याकरता आपल्याला आपली लायकी तयार करावी लागते. आत्ता आपण एक गीत म्हटलं, ते गीत काय झालं, त्याची लय थोडीशी चेंज झाली, त्याच्यामुळे काय सगळंच ओपन होऊन गेलं तुमच्या समोर, सिक्रेट राहिलंच नाही. त्या गीतामध्ये आधी सिक्रेट होतं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. किती वाईट गोष्ट आहे. आम्ही पण बिघडलो तुम्ही पण बिघडा. मग नंतरच्या दुसऱ्या ओळीमध्ये सागराच्या संगे नदी बिघडली, पण मग त्याचं उत्तर जी बिघडली, आता इथे बी वेगळी आहे आणि घडली वेगळी आहे. जी बिघडली ती सागराची झाली. म्हणजे आम्ही बी तुम्ही बी ही जी भाषा आहे आपली, त्याचं जे बी आहे पहिल्यांदा बिघडलं. पहिल्या ओळीमध्ये तर खूप चूक आहे, दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. मग ते आपल्याला कळलं पाहिजे. परिसाच्या संगे लोह बिघडवले, जे बिघडवले ते सुवर्णाचे झाले. म्हणजे सद्गुरूच्या संगे जेव्हा आपण बिघडतो, सद्गुरूच्या जवळ आलो तर बिघडणार का? हो बिघडणार. बिघडणार म्हणजे बिघडणार. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. निर्माण झालं पाहिजे. घडणे म्हणजे निर्माण होणे. तर ती निर्माण करण्याची जी स्थिती आहे ती आपल्याला कळली पाहिजे. ती आध्यात्मिक व्यक्तीमध्ये असते. आध्यात्मिक व्यक्ती आपल्यासारखा दुसरा निर्माण करू शकतो. कारण त्या जेव्हा निर्माण करतो तेव्हा त्याच्यामध्ये इगो टाकत नाही. स्वतःचा नसतोच ना. कारण स्वतःजवळ जर इगो आहे, घमंड आहे, तर आपण त्याला निर्माण दुसऱ्या व्यक्तीला करता येत नाही. तर अध्यात्म काय म्हणतं? अहंकाराला बदलायचंय, समष्टीतून व्यष्टीमध्ये न्यायचंय, म्हणजे छोट्यातून मोठ्यात न्यायचंय. जोपर्यंत तो छोट्यात राहील तोपर्यंत तो अहंकार राहील. आणि जेव्हा तो मोठ्यात चालला जाईल तेव्हा आम्ही गर्वाने म्हणू अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग मी म्हणजे कोण? प्रवीणनाथ नाही. हा मी म्हणजे तो मी ज्याला मी ओळखलंय तो ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. पण हा अहम ब्रह्मास्मी नुसतं वाक्य नाही आहे. हे घडवण्याकरता ती साधना आहे. आध्यात्मिक व्यक्तित्व निर्माण करावं लागेल. स्वतःच्या मीला ओळखावं लागेल. आणि जेव्हा आपण मीला ओळखू तेव्हा अहम ब्रह्मास्मी. तोपर्यंत नाही. तोपर्यंत अहम ब्रह्मास्मी म्हणजे नुसतं पाठ केलेलं बोधवाक्य. आपल्याला स्वतःला घडवायचं. अध्यात्म म्हणजे स्वतःची घडवण. स्वतःला किती, कुठून कुठून, कसं कसं, कुठला आकार द्यायचा, आणि हे सगळं तिन्ही स्तरावरती करायचं. म्हणजे आध्यात्मिक स्तरावरती करायचं, मानसिक स्तरावरती करायचं आणि शारीरिक स्तरावरती सुद्धा करायचं. कारण जसं आम्ही आमच्या मानसिक स्तरावरती आपल्या शरीराची म्हणजे विचारांची घडवण करू,
तसं आमचं शरीर बनेल. जसं आपण विचार करतो तसं शरीर कार्य करतं. आपण जर विचार केले चांगले तर शरीर चांगलं आहे. एकाने विचार केला, अरे तब्येत खराब झाली यार, शुगर वाढून गेली. म्हणजे किती वाढली? 180 निघाली आज. बाप रे. आता एखाद्याला 180 मध्ये सुद्धा त्रास होतो. तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला भलत्या भलत्या गोळ्या देतो, औषधं देतो. त्याची 180 ची 200 जर झाली तर डॉक्टर इन्सुलिन सुद्धा चालू करतो. आणि एखादा असा सुद्धा असतो तो 400 450 मध्ये उगाच खेळत राहतो. त्याला सहज चेक केली कधी तर त्याची 400 निघते, 450 निघते, पण त्याच्या व्यवहारात काहीच कळत नाही. गोडही खात राहतो, सगळं करत राहतो. कारण काय असते की तुम्ही बिमारीला आपल्या अंगावर जर घेतलं पांघरुणासारखं तर तुम्ही दिसणार नाही. आणि तुम्हाला स्वतःला दिसायचं असेल तर बिमारीला तेवढंच घ्या जेवढी पांघरुणाची गरज आहे. थंडी केव्हा वाजते? जेव्हा पाय उघडे असतात. मग नुसते पाय झाका ना, उगाच कशाला वरपर्यंत घेतात? वरपर्यंत ब्लँकेट घ्याल तर अंग गरम होईल, गरम होईल तर अरे बापरे मला तापही चढला का, म्हणजे थंडी वाजून ताप आला. ही आमची मानसिकता आहे. पाय उघडे होते म्हणून थंडी वाजली, थंडी वाजण्याकरता ब्लँकेट डोक्यापर्यंत घेतलं, अंग गरम झालं, गरम झाल्यामुळे ताप चढला. मग आता दोन लोकांनी म्हटलं ताप चढला तर व्यक्तीला ताप चढून जातो. होतं की नाही असं? एक ब्राह्मण होता, हितोपदेशची कहाणी. त्याला कोणी गाय दान दिली तर आपलं त्या गायीचं जे बछड होतं त्याला आपल्या खांद्यावरती घेतलं त्यांनी आणि निघाला. 4 चोर होते माझ्यासारखे. याच्याकडनं हे बछड आपल्याला घ्यायचं. मग काय करायचं? योजना बनवली. पहिला उभा राहिला, पुढे बाहेर नाही येत आहे? हो हो हो, या गावाला. अच्छा तिकडे गेला होता का? काय पूजा वगैरे होती? हो हो पूजा होती. अच्छा मग कुत्र्याला कशाला घेतलं डोक्यावरती? नाही नाही कुत्र नाही, गाईचं बछड आहे. काय ब्राह्मण देवता, माझ्याशी खोटं बोलतं, मला दिसतंय होते कुत्र आहे ते. हो नाही नाही पहा त्यांनी उतरवलं खाली. नाही हो बछड आहे. अरे नाही हो हे कुत्र आहे. तुम्हाला त्यांनी असं गंडवलं म्हणे दक्षिणा देण्याच्या ऐवजी. ठीक आहे पहा बा, मला तर जायचं, मी जातो. आता तो तिथलच्या तिथे गेला. बरं ब्राह्मणाला वाटलं तो तिथे निघून गेला. त्याने आपलं उचललं, परत चालला. परत दुसरा भेटला, त्यांनी इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर परत त्याला कुत्र म्हणाला. कुत्र म्हणाल्यानंतर परिस्थिती परत निघून गेला. म्हणजे त्याच्या बरोबर नाही चालला, थोड्या वेळात निघून गेला. परत तिसरा भेटला, तिसऱ्याने सुद्धा असंच काहीतरी केलं. मग नंतर चौथा भेटला. ब्राह्मणांनी पाहिलं 3 वेगळे वेगळे गाव होते. त्या 3 वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये 3 वेगळे वेगळे लोक भेटले आणि 3 वेगळ्या वेगळ्या लोकांनी त्याला कुत्र म्हटलं. आता हा चौथा काय म्हणतो बघूया. मग त्या चौथ्याची ब्राह्मण देवता स्वतः बोलायला गेले. ते बोलले, सगळं काही झालं. आणि मग ब्राह्मणांनी अगदी गर्वाने सांगितलं, पहा मी त्या गावात गेलो होतो, त्या गावामध्ये मला दक्षिणा म्हणून ही गोवत्स दान केलेलं आहे. पाहिलं का? म्हणजे कुठे गोवत्स? बरोबर तर दिसत नाही. अहो हे काय खांद्यावर घेतलंय? अरे हे तर कुत्र आहे हो, तुम्हाला गंडवलं त्याने. आता ब्राह्मणाला कन्फर्म झालं की हे कुत्रच आहे, कारण 4 वेगळ्या वेगळ्या गावामध्ये लोक त्याला कुत्र म्हणतात. ब्राह्मणांनी सांगितलं आता झालं आपलं नशीब, काही मिळालं नाही. त्यांनी ते कुत्र काढलं, म्हणजे गोवत्स काढलं खांद्यावरून, सोडलं जंगलामध्ये आणि आपल्या मार्गाने निघून गेला. ते जे 3 वेगळ्या वेगळ्या गावात त्याला सोडले होते ते परत आले, त्याच्या मागेच होते. मग हा चौथा यांनी हे गोवत्स घेतलं, बाजारात जाऊन विकलं आणि चक्क पार्टी केली. सांगण्याचं तात्पर्य काय? असं आपल्याबरोबर सुद्धा होतं. आपण जेव्हा छोटेसे आध्यात्मिक होतो ना, याला विचारलं त्यांनी व्रत सांगितलं, त्याला विचारलं त्यांनी सोमवार सांगितलं, याला विचारलं त्यांनी शंकरावर पाणी टाकलं, त्याला विचारलं त्यांनी सूर्याला पाणी टाकलं. याला त्याला विचारून जे करत राहतो, आम्हाला असा अभिमान होऊन जातो की आम्ही खूप धार्मिक आहे. सकाळी उठल्यापासून घेऊन ते संध्याकाळपर्यंत आमचा देवदेव देवदेवच चालत राहतो. आणि खरंच देवदेव चालतो. कारण कुठलीही क्रिया आम्ही देवाजवळ केल्यानंतर देवाकडनं मागणंच तर मागतो. भगवान ये देव, वो देव, लडकी देव, शादी देव, नोकरी देव, देव ना. मग देवदेवच तर करतो पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर हा जो देव आहे हा खरा देव आहे का? आपण देवाची आराधना करतोय का? नाही करत आहे. याच्या त्याच्या सांगण्यावर कर्म करतोय. म्हणून आपल्या इथे म्हटलेलं ना की गुरु केला पाहिजे आणि गुरु मिळाला पाहिजे. केला पाहिजे म्हणजे असं काही ट्युशनचा टीचर थोडी आहे की मॅथ्सचा टीचर इथे गेला, फिजिक्सचा तिथे गेला. गुरु हा प्राप्त झाला पाहिजे. आपल्या पुण्याच्या योगाने तो प्राप्त होतो. ती पुण्याही आपल्याला आधी बनवावी लागते.
समजा एखादा व्यक्ती म्हणेल मी तर काहीच नाही केलं पण तरी मला अनुग्रह मिळाला, तर अरे मूर्खा, हा गेल्या 3-4 जन्माचं फळ आहे तुझं की तुला या जन्मात छोट्या वयातच अनुग्रह मिळाला. असं नाहीये की अरे आमची तर ओळख होती त्यांच्याशी म्हणून त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला, त्यांनी आम्हाला लहानपणापासून पाहिलं म्हणून अनुग्रह मिळाला, असं नाहीये. तुमची पूर्व पुण्याई होती म्हणून त्या परंपरेचा तुम्हाला अनुग्रह मिळाला. जर पूर्व पुण्याई नसती तर आत्ताही तसेच बसले राहिले असते जसे निगोरे इकडे तिकडे फिरत राहतात. निगोरे म्हणजे आमच्या हिंदीमध्ये निगोरे म्हणतात, ज्याला गुरु नाही तो निगोरा. तर अशी स्थिती आहे. पुण्याई आहे म्हणून गुरु प्राप्त होतो, पुण्याई असेल तर संत दर्शन होतं, पुण्याई असेल तर सत्संग घडतो, नाहीतर घडत नाही. आणि हे सगळं त्या पुण्याईच्या जवळ, ती पुण्याई कुठून, ती तुमचीच आहे. गेल्या जन्मीची असेल, त्याच्या गेल्या जन्मीची असेल, त्याच्या गेल्या जन्मीची असेल, ही सगळी असेल, ही येते वेगळ्या वेगळ्या रीतीने आणि ती घडली की मग हे सगळं घडतं आणि मग आम्ही अध्यात्माच्या मार्गावर जातो. तर अध्यात्म आणि व्यक्तिमत्व आपल्याला स्वतःहून घडवावं लागतं, पण ते घडवत असताना आध्यात्मिक विचार करावा लागतो आणि तो विचार आरंभ होतो स्वगुण परीक्षेपासून, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. जर अनुशासन नाही आपल्या जीवनामध्ये, वेळेची किंमत नाही आपल्या जीवनामध्ये, तर आपण कधीच आध्यात्मिक होऊ शकत नाही. सगळं वेळेचं असतं. मुहूर्त ज्याला शब्द म्हणतो आपण संस्कृतमध्ये, सगळं मुहूर्ताने करायचं ना म्हणजे आध्यात्मिक व्हायचं. तर वेळेची किंमत, आपल्या 24 तासाचं टाइम टेबल, दिनचर्या ज्याला म्हणतो, ती आपल्याजवळ नाहीये तर आपल्याजवळ काहीच नाहीये. एक व्यक्ती 24 तासामध्ये 24 काम करू शकतो, तर तो व्यक्ती 24 तासात 25 काम सुद्धा करू शकतो. पण एक व्यक्ती 24 तासात एकही काम नाही करू शकत, तर तो आजीवन काहीही करू शकत नाही. तर त्याच्याकडे नेहमी एकच वेळ असतो, टाइम नाही आहे यार, वेळच मिळत नाही, काय करू. वेळ कधीही कोणालाही मिळत नाही. भगवंतांनी जन्म दिलाय, माणसाचं शरीर प्राप्त झालंय, तर आपल्याला प्रत्येक कार्याला वेळ काढावा लागेल. तुम्हाला काही स्पेशल एज्युकेशन घ्यायचं असतं तर तुम्ही वेळ काढता, 24 तासाचं ऍडजस्टमेंट करता आणि 2 तास त्या क्लासला देता. ते 2 तास सुद्धा 24 तासात काढता ना. मग तसं आध्यात्मिक जीवन करण्याकरता सुद्धा आम्हाला आमचं व्यक्तिमत्व त्या अध्यात्माच्या आधारावरती घडवावं लागेल, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन पासून सुरू होऊन मग भगवंतापर्यंत जायचं. कारण जेव्हा आम्ही सेल्फ डिसिप्लिन घेतो तेव्हाच भगवंत आमच्या समोर येतो. जो वेळेचं काम बंधन पाळेल त्याच्याजवळ देव लवकर येतो, प्रत्यक्षात येतो. अगदी वेळेवर तुम्ही देवाला करा. आपण काय केलं म्हणे, आम्ही आरती करून आलो. आरती म्हणजे काय, आर्ततेने केलेली भगवंताची भक्ती म्हणजे आरती. आमच्यामध्ये आर्तता होती का, तिथे सुद्धा एन्जॉय करत होतो आपण. त्या ढोलक वाजतोय त्याच्यात एन्जॉय करतोय, झांज वाजते त्याच्यात एन्जॉय करतोय, मग इकडे पाहतोय तिकडे पाहतोय, इकडून निघाला तिकडून निघाला. आर्ततेची भक्ती म्हणजे काय, त्या ईश्वराच्या समोर उभं राहिल्यानंतर आमच्या काही चुका असतील तर त्याची ग्लानी येऊन डोळ्यातनं अश्रू आले पाहिजे, विदाऊट ग्लिसरीन. तर ग्लिसरीन लावून तर खूप पाणी येतं डोळ्यात. पण भगवंताच्या समोर उभं राहिल्यानंतर जेव्हा आर्तता आतनं येते तेव्हा जे शब्द निघतात त्याला आरती म्हणतात. ते साधू संत जे जुने होते ना, ऋषीमुनी, त्यांच्यामध्ये आर्तता आली म्हणून त्यांनी आरत्या केल्या. पण आपण नुसत्या आरत्या म्हणत राहतो आणि त्या सुद्धा चूक म्हणतो. गणपतीच्या आरतीत संकटी पावावे नाही, संकष्टी पावावे. आणि दर्शन म्हात्रे मन पण नाही, अशा चुका करतो. आपण आध्यात्मिक आहोत का, नाहीये. आरतीमध्ये सुद्धा चुका आम्हाला लक्षात येते. मग काय, आपली आरती शुद्ध निघाली पाहिजे. आध्यात्मिक व्यक्ती कोण, जो आपल्या सगळ्या बारीक 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 वस्तूंना सुद्धा पॉझिटिव्ह करून ठेवेल, तो आध्यात्मिक. म्हणजे कोणी विचार केला ना की याच्यामध्ये दोष शोधायचे, तर त्याला 1-2 जन्म तर लागले पाहिजे आपल्या चरित्रामध्ये दोष शोधण्याकरता. असं ज्याचं चरित्र निर्माण होतं ना, मग तो व्यक्ती संतत्वाला जातो. तो व्यक्ती पुढे जाऊन आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून समोर दिसतो. आणि ते आध्यात्मिक व्यक्तिमत्व असतं ते काय करतं, ते चुका करत नाही, चुका काढतात जरूर. कारण जसा तो आध्यात्मिक होतो तसा तो चांभार होतो, आणि चांभार झाला की त्याला चुका काढाव्या लागतात, प्रत्येकाच्या जीवनातल्या काढाव्या लागतात, त्या स्वतःजवळ घ्याव्या लागतात आणि त्याचं जीवन परत बनवावं लागतं, निर्माण करावं लागतं.
म्हणून जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनाचा तिसरा पॉईंट मी जो घेणार होतो, की आपल्याजवळ जेव्हा आपण अनुग्रह घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये 2 गुण जरूर आले पाहिजे. अनुग्रह घेतला ना, मग 2 गुण असे, एकाला म्हणतात करुणा आणि एकाला म्हणतात सेवाभाव. आमच्या जीवनामध्ये करुणा आणि सेवाभाव हा जर आला तर खऱ्या अर्थाने आम्ही अनुग्रहित झालो. अनुग्रह म्हणजे कृपा भगवंताची, गुरुची, ती झाली ना म्हणजे मग सेवा आणि करुणाभाव. करुणा ही जागृत झालीच पाहिजे. आमच्या समोर एखादा व्यक्ती गाईला मारतोय आणि आम्ही सहन करतोय, आमच्यात करुणा नाही, आणि म्हणायला आम्ही दत्ताची उपासना करतोय. मग दत्त, गाय आणि गाईला मारणारा व्यक्ती, मग तिथे काय करायचं? तिथे हा विचार नाही करायचा की आम्ही आध्यात्मिक आहोत, संत आहोत, म्हणजे हिंसा करायची नाही, असं नाही आहे. भगवान कृष्णाने स्वतः म्हटलेलं आहे ना, जिथे गरज पडेल तिथे सुदर्शन चक्र देखील उचलता आलं पाहिजे. आणि उचलणंच नाही, ते चालवता सुद्धा आलं पाहिजे. माझ्याकडे AK-47 आहे पण त्याचा लॉकच उघडता येत नाही, तर अर्थ काय त्या गोष्टीचा? हे माझं नाही उदाहरण. स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारलेला होता विदेशामध्ये, की जर तुमच्याकडे एवढं मोठं आध्यात्मिक ज्ञानाचा वारसा आहे तर तुमचा देश गुलाम का? तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं होतं की प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र आहे पण ते त्यांना चालवता येत नाही, म्हणून ते गुलाम आहेत. त्यांना जर कळून गेलं ना आपले शस्त्र कसे चालवायचे, तर मग त्यांना कोणीही गुलाम करू शकत नाही. हे स्टेटमेंट त्या युवा संन्यासीचं होतं आणि ते खोटं नव्हतं. आम्हाला त्यावेळेस आमचे शस्त्र चालवता येत नव्हते आणि त्याच्यामुळे आता नवीन पिढी, आजची स्थिती कशी झाली की ते शस्त्र शोध विसरून गेले. आता अट्रॅक्शन वाढतंय कशामुळे? त्या युट्यूब वरती वेगळे वेगळे व्हिडिओ येतात आणि ते भलतंच काहीतरी सांगतात आणि त्या भलत्याच काहीतरीच्या मागे आमची युवा पिढी पळते आणि मग विचार करते, अच्छा अध्यात्मात हे पण असतं का? तिथे अध्यात्माची व्याख्या थोडी असते. तिथे तर जी कर्म हो दिसत आहेत त्याला अध्यात्म म्हटल्या जातं. आजकाल असतात ना खूप साऱ्या पॉडकास्ट असतात ना, इकडे इकडे एक विचारतो, विचारत नाहीच तो नुसता समोर माईक वरती बसला असतो, बोलणारा बोलतो, त्याला माहिती मला काय बोलायचं, बस अधनमधनं त्याच्यावरती कॅमेरा घ्यायचा म्हणजे तो हसताना दिसला पाहिजे, काहीतरी हलताना दिसला पाहिजे, झालं. असं अध्यात्म नाहीये. मुळात परत येतो, अध्यात्म म्हणजे स्वतःच्या अनुशासनाने स्वतःच्या जीवनाची बांधणी करणे आणि त्याच्यात व्यक्तिमत्व घडवणे, म्हणजे विचार, आचार हे आपल्या जीवनात घडवणे. हे झालं म्हणजे अध्यात्म होतं. इथे मी संपवतो. टाळी कोणी वाजवायची नाही, कारण ही क्लास आहे, लेक्चर नाही. है ना, आपल्या क्लासमध्ये आपण टाळी वाजवतो का? प्रोफेसरने लेक्चर दिल्यानंतर ते भाषण नाहीये, टाळी नाही वाजवायची. 15 मिनिटाचा परत वेळ लिहून काढायचं काय काय बोललो. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं